अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। ओम नमः शिवाय। तर आजपासून आपल्या सणावारांचा व्रतवैकल्यांचा अतिशय पवित्र महिना म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक घराघरांमध्ये व्रतवैकल्य सणवार सेवा अर्चा केल्या जातात। तर यावर्षी सुद्धा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची जेवढी काही जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा अवश्य करायची आहे। भगवान शिवशंकरांची अतिशय आवडती आणि उच्च कोटीची महत्त्वाची सेवा ती म्हणजे शिवरुद्राभिषेक कसा करायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। तर शिवरुद्राभिषेक हा मुळात का केला जातो तर घरामध्ये जर कोणी व्यसन करणारं असेल किंवा कर्जमुक्तीचा किंवा पितृदोषाचा जर घरामध्ये प्रॉब्लेम असेल तर अशावरती अतिशय महत्त्वाची सेवा ती म्हणजे शिवरुद्राभिषेकाचं जे काही पाणी असतं जे काही तीर्थ असतं ते घरातल्या प्रत्येक सदस्यांना दिल्यास तर यावरती आपल्याला नक्कीच फरक पडताना दिसतो। कोणतीही जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा मात्र त्या सेवेवरती आपल्या देवावरती 100% विश्वास ठेवा, स्वतः पॉझिटिव्ह राहा आणि मगच सेवा करा, म्हणजे तुम्हाला त्या सेवेचा नक्कीच फायदा होतो। तर शिवरुद्राभिषेक ही सेवा कशी करायची कधी करायची हे मी आता तुम्हाला सांगते। तर या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आले आहेत। तर श्रावणी सोमवारीच आपल्याला शिवरुद्राभिषेक ही सेवा करायची असते। जवळच्या शिवमंदिरामध्ये शिवालयामध्ये तुम्ही शिवरुद्राभिषेक करताना पाहिला असेल, पण जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन ही सेवा करता येणं शक्य नसेल तर शिवालयामध्ये श्रावणी सोमवारला खूप गर्दी असते, प्रत्येकाला तेवढा वेळ देता येणं शक्य होत नाही, तर अशा वेळी आपल्या घरच्या घरी शिवपिंडीवरती आपल्याला ही सेवा करायची आहे। तर श्रावणातले जेवढे काही तुम्हाला सोमवार मिळतील तेवढे सोमवार ही सेवा करा। जर तुम्हाला मासिक पाळी किंवा सुवेर सुतक किंवा अन्य काही अडचणींमुळे ही सेवा करता येणं शक्य होत नसेल तर तो एखादा सोमवार वगळता जेवढे काही तुम्हाला सोमवार मिळतील तेवढे सोमवार तुम्ही ही सेवा मात्र अवश्य करून बघा, कारण कमीत कमी वर्षातून एकदा तरी श्रावणामध्ये ही सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे। काही लोक 40 दिवस श्रावणामध्ये ही पूर्ण सेवा करतात, परंतु आपल्याला हे रोज जर कोणाला शक्य होत नसेल तर किमान श्रावणी सोमवारी तरी ही सेवा मात्र अवश्य करून बघा। तर सेवा कशी करायची? श्रावणातल्या सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे। जर पांढरं वस्त्र तुम्हाला घालता आलं तर अवश्य घाला, नाहीच तर कोणतंही धुतलेलं वस्त्र त्या दिवशी घाला आणि मग आपल्या घरातल्या देवदेवतांची पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्याला या सेवेला बसायचं आहे। तुमच्या देवाऱ्याच्या बाजूला जिथे जागा असेल तिथे जागा स्वच्छ पुसून घ्या, चौरंग मांडा, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंतरा, सभोवती रांगोळी काढा, हळदी कुंकू वाहा आणि मग या सेवेला सुरुवात करा। आपण आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा कोणत्याही सेवेची पूजा अर्चेची सेवा करताना सर्वात प्रथम आधी दीपप्रज्वलन करून घेत असतो। उजव्या हाताला तेलाचा दिवा लावा, दिव्याला हळदी कुंकू वाहून एखादं फूल वाहायचं आहे, त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावा जेणेकरून घरातलं वातावरण मंगलमय होईल। त्यानंतर शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते। आपल्या देवघरामधली गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, त्याच्यावर थोडेसे तांदूळ वाहायचे, हळदी कुंकू वाहायचे आणि मगच आपल्याला ही मूर्ती त्यावर ठेवायची। मूर्तीला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर दुर्वा असतील तर दुर्वा वाहा आणि एखादं जास्वंदीचं लाल कलरचं फूल वाहा, त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची। रुद्राभिषेक करण्यासाठी चौरंगावरती एक ताम्हण ठेवा, ताम्हणामध्ये उत्तरेकडे त्याचा निमुळता भाग होईल अशा प्रकारे पिंडी ठेवायची आहे। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत आपल्याला पिंडीवरती पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर पिंडी स्वच्छ पुसायची आहे। ताम्हणामधलं जे पाणी आहे ते तुळस सोडून बाकीच्या कोणत्याही झाडांना तुम्ही घालू शकता। आता आपल्याला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे। तर श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपल्याला स्तोत्र मंत्र सेवा विभाग असं एक जे पुस्तक मिळतं त्या पोथीमध्ये हे जे आता तुम्हाला मी रुद्राभिषेक करताना ज्या काही सेवा करायच्या आहेत सेवा म्हणायच्या आहेत त्या सगळ्या मिळून जातील। जर तुमच्याकडे पोथी नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तिथेही तुम्हाला हे सर्व स्तोत्र मंत्र मिळतील। तर सगळ्यात प्रथम आपल्याला अभिषेक चालू करण्याआधी श्री स्वामी समर्थ स्तवन एकदा म्हणायचे, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचे आणि मगच सेवेला सुरुवात करायची। तर अभिषेक करताना जी गळती वापरली जाते, जर तुमच्याकडे गळती असेल तर ती पिंडीवरती ठेवा, त्या फुलपात्रामध्ये पाणी ठेवा की जेणेकरून त्यातलं पाणी आपोआप शिवपिंडीवर वाहत जाईल। आणि जर गळती नसेल तर तुम्ही पळीने सुद्धा पाण्याने हा अभिषेक करू शकता। तर आता आपल्याला अभिषेकाला सुरुवात करताना सगळ्यात प्रथम गणपती अथर्वशीर्षाने सुरुवात करायची। हे आपल्याला प्रत्येकी एक वेळा म्हणायचे। गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचे, त्यानंतर श्रीराम रक्षा स्तोत्राचे 1 ते 9 श्लोक म्हणायचे,
9 श्लोक म्हणायचे, कारण 10व्या श्लोक नंतर फलश्रुती चालू होते। त्यानंतर चमक नमक सहित श्री रुद्र अध्याय हे सर्व संस्कृत प्राकृतमध्ये मिळेल, जे तुम्हाला सोयीस्कर होईल त्या भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर शिवकवच एकदा, शिव गायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचे। त्यानंतर आपल्याला शिवप्रार्थना घ्यायची। शिवप्रार्थना कोणती तर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, ही आपल्याला शिवप्रार्थना घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक एकदा म्हणायचे। तर ही सर्व स्तोत्रमंत्र म्हणायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो। सगळी स्तोत्रमंत्र तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील। आणि आपण जेव्हा अभिषेकाला बसू, शिवरुद्राभिषेकाला जेव्हा बसू, तेव्हा मात्र आपल्याला जागेवरून उठायचं नाही आहे, कोणाशी काहीही बाकी बोलायचं नाही आहे। हे ताम्हणामधलं जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून घरातल्या प्रत्येक सदस्याला आपल्याला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे। त्याबरोबरीनं घरामध्ये हे थोडं थोडं शिंपडायचं आहे। त्यानंतर शिवपिंडी स्वच्छ पुसायची आहे। अंगावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, तांदळावरती 1 बेलपत्र ठेवायचं आहे आणि मग उत्तरेकडे निमुळता भाग होईल अशा प्रकारे शिवपिंडी ठेवायची। शिवपिंडीला सर्वात प्रथम आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे, कारण भगवान शिवशंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपल्याला कापसाचं पांढरं वस्त्र भगवान शिवपिंडीवरती वाहायचं आहे। शिवपिंडीवरती पांढरं वस्त्र वाहून झालं की भगवान शिवशंकरांना जेवढी कोणती पांढऱ्या रंगाची जी सुवासिक फुलं आवडतात ती सुवासिक फुलं अर्पण करायची आहेत। जर तुम्हाला त्या दिवशी धोत्राचं फूल, धोत्राचं फळ मिळालं तर तेही आपल्याला शिवपिंडीवरती वाहायचं आहे। त्यानंतर शिवपिंडीला आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घंटी वाजवून आपल्याला अशा प्रकारे इथे शिवरुद्राभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच पोथीमध्ये आपल्याला 108 नामावली सुद्धा दिलेली आहे भगवान शिवशंकरांची, ती सुद्धा आपल्याला म्हणत बेलपत्र वाहायचं आहे। जर तुमच्याकडे ही पोथी नसेल, तुम्हाला जर शिव अष्टोत्तर नामावली माहिती नसेल तर 108 वेळा ओम नमः शिवाय असं म्हणत 108 बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती वाहायची आहेत। तुमच्याकडे 108 बेलपत्र नसतील तर एखादं बेलपत्र घ्यायचं आहे, शिवपिंडीला लावायचं आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि पुन्हा ते बेलपत्र ठेवायचं, पुन्हा ओम नमः शिवाय म्हणत ते बेलपत्र शिवपिंडीला लावून परत खाली घ्यायचं। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सेवा केली तरी चालेल, परंतु 108 वेळा आपल्याकडून शिव अष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवायचा जप मात्र झाला पाहिजे। तर अशा प्रकारे आपला इथे शिवरुद्राभिषेक संपन्न होतो। जर तुम्हाला आरती घेता येणं शक्य असेल तर आरती केली तरीही चालेल। त्याचबरोबरीनं आपल्याला दुपारी भगवान शिवशंकरांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवरुद्राभिषेक घरच्या घरी करायचा आहे। शिवरुद्राभिषेक झाल्यानंतर शिवामूठसुद्धा वाहायची आहे। जी काही प्रत्येक सोमवारी शिवामूठ दिली असेल ती शिवामूठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची। ती शिवामूठवर थोडंसं पाणी घालायचं, कारण कोणतीही शिवामूठ आपल्याला ओली करूनच भगवान शिवपिंडीवरती वाहायची असते। उजव्या हाताने आपल्याला ही शिवामूठ 3 वेळा वाहायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी शिवामूठ आहे ती तुम्ही निर्माल्यात वाहू शकता किंवा यामध्ये थोडंसं अजून भर घालून हे धान्य तुम्ही कोणाला दानसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शिवशंकरांची रुद्राभिषेक ही सेवा घरच्या घरी करायची आहे। तर तुम्ही याआधी जरी ही सेवा केली असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करा। जर कोणी नव्याने ही सेवा करणार असेल तर ही सेवा मात्र अवश्य करा। अतिशय साधी सोपी आहे, यामध्ये काही कठीण नाही आहे। एकदा जर तुम्ही सेवा करून बघितलं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ही सेवा अवश्य करावीशी वाटेल। जर सेवा करता येणं शक्य नसेल तर फक्त ओम नमः शिवाय हा जाप जरी केला तरीही चालेल। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।